नमस्ते, रेखा गुप्ता। आप यहाँ पे गाय के लिए बिना हाथ जोड़ के निवेदन है। ये गाय खच्चा आप ले लो। भर रस्त्यात गाईला पोळी खाऊ घातल्याने एका व्यक्तीला चक्क मुख्यमंत्र्यांनी हात जोडून विनवणी केली आहे असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवरून शेअर केलाय। त्यांनी असं लिहिलंय की आज राजधानी दिल्लीमध्ये भ्रमण करत असताना मी बघितलं की एक व्यक्ती आपल्या गाडीतून रस्त्यावर पोळी फेकत होती। त्याचा हेतू रस्त्यावरील गाईला खाऊ घालणं हा होता। त्यावेळी मी गाडी थांबवली आणि या व्यक्तीकडे जाऊन त्याला आवाहन केलं की कृपया असं पुन्हा करू नका। पोळी हे आपल्यासाठी केवळ भोजन नाही तर आपली संस्कृती, श्रद्धा आणि सन्मान यांचं प्रतीक आहे। रस्त्यावरती पोळी फेकल्याने गाय माता किंवा अन्य प्राणी तिथे खाण्यासाठी येतात, मात्र यामुळे त्यांच्याच नाही तर रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या अन्य वाहनांच्या सुरक्षेला सुद्धा धोका निर्माण होतो। आपण अन्नाचा असा अपमान करायला नको। जर आपल्याला प्राण्यांना खाऊ घालायचं असेल तर यासाठी निर्धारित असलेल्या गोशाला किंवा अन्य ठिकाणी आपण भेट द्यावी। यामुळे आपली संवेदनशीलता, जबाबदारी आणि संस्कार यांची ओळख पडते। मी सर्व दिल्लीवासियांना असं आवाहन करते की रस्त्यावर जेवण किंवा पोळी असं कुठलेही पदार्थ टाकू नका। जर आपल्याला प्राण्यांप्रती प्रेम दर्शवायचं असेल तर जबाबदारीने त्यांना खाऊ घालायचं असेल तर त्यासाठी निर्धारित ठिकाणांचाच वापर करा। आपल्या संस्कृतीचा सन्मान करा आणि आपल्या रस्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच दादरमधील कबूतरखान्याच्या बाबत सुद्धा अशाच काहीशा चर्चा होत असताना आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली ही भूमिका लक्षवेधी ठरते। आपलं यावरचं मत कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका।